मला व्हाईट पुलाव करून दाखवत आहे। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे। आता कढईमध्ये मी ह्या साईजचे 2 चमचे मी तेल घालत आहे। हा दुसरा चमचा आणि हा 1 चमचा मी तूप घालत आहे। हा दुसरा चमचा तूप घालत आहे। 4 टेबलस्पून तूप आणि 4 टेबलस्पून तेल घालत आहे। आता हे तेल गरम झालं आहे। अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे जरा तडतडून द्यायचे आहे, कच्चे ठेवायचे नाही। आता याच्यामध्ये मी 1 मसाला वेलची, 2 तेजपत्ते, गॅस लो केला आहे। अर्धा इंच दालचिनी, 2 हिरवी मिरची, 2 लवंग आणि 5 काळी मिरी टाकत आहे। 1-2 सेकंद परतून मी याच्यामध्ये 1 मोठा कांदा उभा कापून घेतला आहे, तो टाकला आहे। मी परत गॅस मोठा केला आहे आणि कांदा जरासा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजण्यासाठी याच्यासाठी मी चवीला मीठ घालत आहे। 1 टीस्पून तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला। कांदा जरा लालसर परतून घ्यायचा आहे। बघा कांदा जरासा मऊ झाला आहे आणि लालसर झाला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकत आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका। 2 चमचे फुल मी आलं लसूण मिरचीची हिरवी पेस्ट घेतलेली आहे। जर तुम्हाला आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट नको असेल तर तुम्ही अख्ख्या 2-3 हिरव्या मिरच्या टाका आणि आलं आणि लसूणची पेस्ट टाका। त्यामुळे भात तुमचा जास्त तिखट होणार नाही। हे थोडं परतल्यानंतर मी आता याच्यामध्ये भाज्या घालत आहे। 1 कप मटर, 1 कप गाजर, 1 कप मी फ्लावर घेतला आहे। परसबी आहे ती मी कापून घेतली आहे, ती अर्धा कप आहे। आता या भाज्या मी सगळ्या ह्याच्यात टाकत आहे। आता ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटं भाज्या ह्या परतून घ्यायच्या आहेत। एकदम सिंपल व्हाईट पुलाव मी करून तुम्हाला दाखवत आहे। कधीतरी मुलांना चेंज म्हणून किंवा टिफिनला किंवा दुपारच्या जेवणाला तुम्ही व्हाईट पुलाव करू शकता। आता मी गॅस स्लो करत आहे। ह्यामध्ये मी भिजवून ठेवला होता तांदूळ बासमती 1.5 वाटी, तर तो तांदूळ मी याच्यामध्ये घालत आहे। हा जुना बासमती घेतला आहे। तुम्हाला जर भात असा मोकळा आणि छान पाहिजे असेल तर शक्यतो जुना तांदूळ वापरा। आता हा परतून घ्यायचा आहे। मी गॅस मिडियम केला आहे। हलक्या हाताने परतायचा आहे, जास्त परतायचा नाही आहे। मी 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्याच ह्या वाटीने मी 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, तर ह्याच वाटीने मी 3 वाटी पाणी घालणार आहे। म्हणजे जेवढं तांदूळ घेतला आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे। तर ही 1 वाटी मी घातली आहे। जरासं मिक्स करून घेते। 2 आणि 3 मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे। जर आपला तांदूळ खूपच जुना असेल तर आपल्याला परत थोडंसं पाणी लागेल। तांदूळ आपला व्यवस्थित असेल तर एवढं पाणी आपल्याला परफेक्ट होईल। आता गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवर हा पुलाव शिजून द्यायचा आहे। 10 मिनिटं झालेत आणि भातात अजूनही पाणी आहे। मी जरा वर खाली करून घेत आहे, म्हणजे भात सगळ्या बाजूनी चांगला शिजेल। तर मी झाकण ठेवत आहे आणि स्लो गॅसवरच हा शिजून देणार आहे। 10 मिनिटं झालेत, मी गॅसवर स्लो ठेवलं होतं झाकण लावून आणि तुम्ही बघू शकता भात आपला किती मस्त शिजलाय आणि यातलं पाणी सुद्धा सुकलं आहे। हा बघा तांदूळ सुद्धा मस्त शिजला आहे। आता मी गॅस बंद करत आहे आणि 10-15 मिनिटं हा मुरत ठेवणार आहे। 10 मिनिटं झालेली आहेत आपला भात मुरून। मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे। आता मी तो प्लेटमध्ये काढत आहे। हा बघा आपला राईस किती मस्त झालेला आहे आणि दाणा ते प्रत्येक दाणा सुटसुटीत झालेला आहे। भात शिजला सुद्धा आहे। हे बघा मला अगदी 20-25 मिनिटच लागली हा राईस करण्यासाठी, पुलाव करण्यासाठी। आणि भाज्या सुद्धा आपल्या शिजलेल्या आहेत। हे बघा मटर, गाजर सगळ्या भाज्या ह्या शिजलेल्या आहेत।